व्हॉट हॅज द कुतुब मिनार कॉम्प्लेक्स बिल्डिंग्स बीन डिक्लेअर्ड ॲज? तर ती हेरिटेज साईट डिक्लेअर आहे. द ॲव्हरेज इलेव्हेशन ऑफ वेस्टर्न घाट इज डॅश डॅश मीटर्स. तर ते 900 ते 1600 मीटर्स या दरम्यान आहे. विच सेंट्रल गव्हर्नमेंट मिनिस्ट्री इज रिस्पॉन्सिबल फॉर मेजरिंग GDP इन इंडिया? द मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स प्रोग्राम IMP इम्प्लिमेंटेशन. द्वीपकल्पीय भारतातील सर्वात मोठे नदी खोरे कोणते आहे, जे महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये पसरलेले आहे? तर ते गोदावरीचे खोरे जे जास्तीत जास्त पसरलेले आहे. भारतातील शासकीय उपक्रमांच्या बाबतीत भारतीय रेल्वेची स्थिती काय आहे? तर सर्वाधिक मोठा सार्वजनिक क्षेत्रात सर्वाधिक मोठा योगदान आहे तो जो उद्योग आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेद असे स्पष्ट करतो की राष्ट्रपती हे पद ग्रहण केल्याच्या दिनांकापासून ते 5 वर्षापर्यंतच्या कालावधी पद धारण करतील? तर अनुच्छेद 56 नुसार ते पद ग्रहण केल्याच्या दिनांकापासून 5 वर्ष कालावधी पद धारण करतील. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश हा टिंबटिंब प्रदेश काळ्या मृदेसाठी ओळखला जातो? तर तो आहे दख्खनचे पठार. बाळ गंगाधर टिळक कोणता नारा दिला? स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हा नारा दिला. मे 1889 मध्ये टिंबटिंब येथे महाराष्ट्रातील सर्वाधिक कमाल तापमान 48.4 अंश सेल्सिअसने नोंदविले गेले. तर ते आहे जळगाव आणि वर्धा या ठिकाणी तापमान नोंदवण्यात आले. महाराष्ट्रातील प्रभावी प्राकृतिक वैशिष्ट्ये कोणती आहे? तर ते आहे पठारी स्वरूप. राज्यातून जाणारा दक्षिण पश्चिम घाट 7000 km वर्ग क्षेत्रफळ व्यापतो आणि फुले व प्राण्यांच्या जैवविविधतेने अतिशय समृद्ध आहे. तर तो आहे केरळ आणि तमिळनाडू राज्यातून जाणारा दक्षिण पश्चिम घाट होय. लोकमान्य टिळकांनी लोकांचे प्रबोधन करण्यासाठी मराठा केसरी ही वृत्तपत्रे प्रकाशित केली होती. केसरी कोणत्या भाषेत प्रकाशित केले जात? तर केसरी हे मराठी भाषेत प्रकाशित केले जात आणि मराठा हे इंग्रजी भाषेत प्रकाशित केले जात. इंग्रजी. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटनादुरुस्तीने 11व्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला? तर 86वी घटनादुरुस्ती होती, त्याने 11 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. संविधान सभेची पहिली बैठक कधी आयोजित करण्यात आली होती? तर पहिली बैठक ही 9 डिसेंबर 1946 ला आयोजित करण्यात आली होती. कोणत्या वर्षी भारतातील गरिबीच्या आकलनाच्या पद्धतीशास्त्राचे पुनरावलोकन करण्यासाठी सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ गटाची स्थापना करण्यात आली? तर 2005 साली तज्ज्ञ गटाची स्थापना करण्यात आली. तर पुढील आहे या ठिकाणी पुढीलपैकी अचूक वाक्यरचना कोणती आहे? तर या ठिकाणी पुढील वाक्यरचना, या महाविद्यालयाने मला आर्थिक स्थैर्य दिले तसेच अनेक गोष्टींशी परिचय करून दिला. वाहनांसाठी डोंगरातून काढलेला रस्ता या शब्दसमूहाबद्दल एक शब्द, तर घाट असतो डोंगरातून काढलेला रस्ता. किल्ल्यांचा टिंबटिंब तिने कमरेखाली खोचला. रिकाम्या जागी योग्य समूहवाचक शब्द कोणता आहे? तर किल्ल्यांचा जुडगा होय.
प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द ओळखा. तर या ठिकाणी प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द होईल आयुष्यवंत. आयुष्यवंत आहे. आयुष्यवंत होय. सुदैवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. सुदैवी दुर्दैवी होय. सुदैवी दुर्दैवी होय. खाली दिलेल्या शब्दापैकी शुद्ध शब्दलेखन शुद्ध शब्द कोणता आहे ते ओळखा. तर जिज्ञासू वृत्ती हा शुद्ध आहे. जिज्ञासू याला पहिली वेलांटी, जीला ज्ञ आणि सूला पहिली वेलांटी, नंतर उला वृत्त आणि तीला दुसरी वेलांटी. जिज्ञासू वृत्ती लक्षात ठेवा, तिला शेवटची वेलांटी आहे आणि जीला पहिली वेलांटी आहे. अरे रे रे म्हणून अगं बाई, बाहेर वाहवा कारण की. पुढीलपैकी केवळ प्रयोगी अव्यये कोणती आहेत? तर या ठिकाणी अरे रे, अगं बाई, वाहवा ही केवळ प्रयोगी अव्यये आहेत. अतिशहाणा, टिंबटिंब त्याचं मन पूर्ण करा. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. पाऊस पडला असता तर वातावरणात गार झाले असते. वाक्याचा प्रकार हे संकेतार्थी वाक्य होय. शंख करणे म्हणजे शंख करणे. वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तर आरडाओरड करणे. शंख करणे आरडाओरड करणे होय. जो जी जे शब्दांची जात ओळखा. तर जो जी जे हे सर्वनाम होय. प्रशंसा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर प्रशंसा म्हणजे स्तुती करणे होय. गोपाळ हा मुलगा मुंबईत असून त्याची बहीण दुसऱ्या गावात राहते. या वाक्यातील सामान्य नामे कोणती आहेत? तर मुलगा, बहीण आणि गाव ही सामान्य नामे आहेत. मुलगा, बहीण आणि गाव सामान्य नामे होय. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? तर विशेषण म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या विशेषण म्हणतात. खालीलपैकी कोणती 2020-21 मधील महाराष्ट्रातील सर्वात मौल्यवान किरकोळ वन उपज आहे? तर ती या ठिकाणी बांबू होय. फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाने तयार केलेल्या इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट अहवाल प्रत्येकी किती वर्षांनी प्रकाशित केला जातो? तर प्रत्येकी 2 वर्षांनी प्रकाशित केला जातो. विशिष्ट कालावधीत एखाद्या विशिष्ट क्षेत्रात जन्मलेल्या जिवंत अर्भकांचा एकूण संख्येच्या त्या क्षेत्रातील हजारांच्या एककातील एकूण लोकसंख्येने भागल्यास त्यास टिंबटिंब म्हणतात. तर जन्मदर म्हणतात. ज्योतिराव गोविंदराव फुले यांनी 1873 मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या टिंबटिंब या पुस्तकात ब्राह्मणी वर्चस्वाखालील शूद्रांच्या गुलामगिरीच्या ऐतिहासिक मूळ संकल्पनेचे सविस्तर वर्णन केले
आणि त्याची तुलना अमेरिकेतील आफ्रिकी अमेरिकी लोकांच्या गुलामगिरीशी केली तर गुलामगिरी हा ग्रंथ स्टेट ऑफ स्टेट इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट नुसार 2019 नुसार महाराष्ट्रातील वार्षिकी पर्जन्यमान टिंबटिंबच्या दरम्यान आहे तर 400 ते 6000 दरम्यान आहे. खालीलपैकी कोण हे बॉम्बे उच्च न्यायालयात बॅरिस्टर म्हणून आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तिसरे अध्यक्ष म्हणून काम करणारे पहिले भारतीय, तर ते आहे बदरुद्दीन तय्यबजी होय. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2021 नुसार अरुणाचल प्रदेशमधील खालीलपैकी कोणता व्याघ्र प्रकल्पात सर्वाधिक विशाल वनाच्छादित क्षेत्र आहे, तर ते आहे पाके व्याघ्र प्रकल्प होय. पाके व्याघ्र प्रकल्प अरुणाचल प्रदेश. आदिम समाजातील व्यापाराच्या प्रारंभिक स्वरूपाला काय म्हणतात ज्यामध्ये वस्तूंची थेट देवाणघेवाण होत असे तर त्याला वस्तू विनिमय प्रणाली म्हणतात. स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1845 ते 1860 पर्यंत धार्मिक सत्याच्या शोधात भारतभर प्रवास केला आणि शेवटी ते टिंबटिंब यांचे शिष्य बनले तर स्वामी विराजानंद यांचे शिष्य बनले. व्यावसायिक बँकांनी राखीव ठेवलेल्या एकूण ठेवीच्या टक्केवारीला काय म्हटले जाते, तर त्याला राखीव ठेव गुणोत्तर म्हटले जाते. स्थानिक बांबू कारागिरांची कौशल्ये वाढवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने 2014 साली कोणत्या जिल्ह्यात बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र स्थापन केले, तर चंद्रपूर या ठिकाणी ते स्थापन केलेले आहे. महाराष्ट्रामध्ये कोणती 3 भूरूपे क्षेत्रे आहेत, त्याला दख्खन पठार, पश्चिम घाट आणि पश्चिम किनारा म्हणतात. भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड कोण करते, तर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागात मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख आहे, तर भाग 4A यामध्ये मूलभूत कर्तव्य आहे. भाग 4A मूलभूत कर्तव्ये. खालीलपैकी कोणती सिंधू संस्कृतीचे एकमेव बंदर शहर आहे, तर ते आहे लोथल. त्या ठिकाणी आता पुढचे पाहूयात की बरेचसे प्रश्न पुढच्या एक्झामला तुम्हाला हे असेच दिसणार आहेत. खालील वाक्यातील विशेष नाम ओळखा. तन्वी ही गुणी मुलगी आहे. तन्वी. खालील पर्यायातील प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द ओळखा. तर अचूक शब्द आहे ज्येष्ठ. ज्येष्ठ ज्येष्ठ होय. ज्येष्ठ 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 हे नाही आहेत. खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. अन्वी खूप छान नृत्य करते. नृत्य करते हे क्रियापद आहे, करते. खालील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. जीवास जीव देणे, अत्यंत काळजीपूर्वक एखाद्याला जपणे. जीवास जीव देणे, एखाद्याला अत्यंत काळजीपूर्वक जपणे. खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. विख्यात म्हणजेच सुप्रसिद्ध होय. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. देवा चांगला पाऊस पडू दे म्हणजेच आज्ञार्थी वाक्य होय. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. नियमित, अनियमित,
नियमित अनियमित होय. खालील पर्यायापैकी योग्य समुपदेशक शब्द ओळखा. समुपदेशक शब्द शत्रूला सामील झालेला म्हणजेच घरभेदी. खालील पर्यायातील प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द ओळखा. उच्च. उच्च हा शब्द अचूक आहे. लक्षात ठेवा, हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. खालील म्हणीचा अर्थ ओळखा. खायला काळ भुईला भार म्हणजेच निरुपयोगी मनुष्य. खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. मी गोष्टीचे पुस्तक वाचले. मी हे या ठिकाणी सर्वनाम आहे. खालील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. घडा भरणे, विनाशकाळ जवळ येणे. खालीलपैकी अचूक शब्द ओळखा. आईच्या घरात गाडग्यांची होती उतरंड. खालील पर्यायातील जोडीने येणारा शब्द ओळखा. दंगा मस्ती, दंगा चंगा, मस्ती वस्ती, दंगा फिरंगा. तर दंगा मस्ती हा या ठिकाणी जोडीने येणारा शब्द होय. खालीलपैकी अचूक वाक्यरचना असलेले वाक्य ओळखा. तर या ठिकाणी अचूक वाक्यरचना असलेले वाक्य पहा कसं येतं. महाराष्ट्राचे आहे विठ्ठल हे आराध्य दैवत नाही येत. आराध्य दैवत आहे विठ्ठल महाराष्ट्राचे नाही येत. विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. दैवत आराध्य आहे हे विठ्ठल महाराष्ट्राचे नाही येत. आता पुढील जी केचे पाहू. केचेच क्वेश्चन थोडे हार्ड येत आहेत आणि केचे बी मागील प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे. दमणगंगा नदी खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत उगम पावते. दमणगंगा ही नदी सह्याद्री पर्वतरांगेत उगम पावते. राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास, उपराष्ट्रपती पद उपलब्ध नसल्यास राष्ट्रपती म्हणून कोण कारभार पाहतो. तर ते आहे भारताचे मुख्य न्यायमूर्ती कारभार पाहतात. केंद्र सरकारने कोणत्या वर्षी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली. तर ती 2000 साली प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू करण्यात आलेली आहे. खालीलपैकी कोणता आर्थिक कर्षण घटक स्थलांतरास कारणीभूत नाही. तर तो आहे औद्योगिकीकरणाची निम्न पातळी. हा नाही आहे. सुपीक मृदा आहे, खजिन्याची उपलब्धता, रोजगाराची अधिक संधी. नाही विचारलेला नाही घटक आहे तो. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर रामसर स्थळ पाणथळ स्थळ जागा आहे. तर ती नाशिकमध्ये आहे. नांदूर मधमेश्वर ही नाशिक जिल्ह्यात आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ते चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. अर्थशास्त्राची कोणती शाखा संपूर्ण देशाच्या आर्थिक समुच्चयाशी संबंधित आहे. तर ती आहे समष्टी अर्थशास्त्र होय. तेराव्या शतकात कोणार्क येथील सूर्यमंदिर कोणी बांधले होते. तर पहिला नरसिंहदेव होय. तिसरे अँग्लो मराठा युद्ध हे खालीलपैकी कोणत्या वर्षाच्या दरम्यान लढले गेले. तर ते 1816 ते 1819 या दरम्यान लढले गेले होय. मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणांनी संस्थानात टिंबटिंबसह द्विदल राज्यपद्धती सुरू केली. तर भारत सरकार अधिनियम 1919 द्विदल राज्यपद्धती. 1949 मध्ये संमत झालेल्या मूळ भारतीय राज्यघटनेत किती अनुच्छेद आहेत. तर 395 एकूण अनुच्छेद आहेत मूळ राज्यघटनेत.
मान्सून मान्सून म्हणजे उष्णकटिबंधीय वातप्रणाली आहे, ज्याच्या टिंबटिंबमध्ये हिवाळा आणि उन्हाळा या संपूर्ण परिवर्तन आढळते. तर दिशामध्ये सह्याद्रीचा उतार कोणत्या दिशेला होत जातो? तर सह्याद्रीचा उतार हा पूर्व आणि आग्नेय या दिशेला होत जातो. गारो, खासी आणि जयंतिया टेकड्या कोणत्या पर्वतीय प्रदेशांतर्गत येतात? तर त्या पूर्वांचल प्रदेशांतर्गत येतात. खालीलपैकी कोण विशेषतः खालच्या जातींसाठी शाळा उघडली आणि 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची सुरुवात केली? तर ते आहे महात्मा ज्योतिबा फुले. आता पुढील पाहूयात आपण जे मराठी व्याकरणाची पुरोगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. तर पुरोगामी या शब्दाचा प्रतिगामी हा विरुद्धार्थी शब्द होय. देवळाचा कळस चमकत होता. कंसातील शब्दात जात ओळखा. तर सामान्य नाम हे कळस सामान्य नाम होय. तुमचे उपकार कसे विसरू या वाक्याचे अचूक विधानार्थी रूप शोधा. तर आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही. पतंग झाडा टिंबटिंब अडकला होता. कंसातील शब्दात जात ओळखा. तर शब्दयोगी अव्यय होय. उपवन या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. उपवन म्हणजेच उद्यान. जुनी लाल गाडी तू चालवशील ना. वाक्यातील सर्वनाम ओळखा. तू हे या वाक्यातील सर्वनाम होय. प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा. तर आता या ठिकाणी संभाषण कौशल्य हा शब्द आहे. संभाषण म्हणजे सहवर अनुस्वार आहे. संभाषण कौशल्य असे हे वाक्य असा हा शब्द योग्य आहे. पहिलाच याचा लिखाणाद्वारे सराव करा. तारकांचा टिंबटिंब या शब्द रिकाम्या जागी योग्य समूहवाचक शब्द सांगा. तर तारकांचा पुंज. क्रियापदाविषयी माहिती देणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? तर क्रियापदाविषयी माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हटले जाते. टिवल्या या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा. तर टिवल्या बावल्या. गरज सरो वैद्य मरो या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. आपले काम झाले की मदत करणाऱ्यांचा विसर पडणे. अचूक वाक्यरचना कोणती आहे ते शोधा. आपले भाषाज्ञान या पुस्तकाच्या अध्ययनाने निश्चित वाढेल. आकाश जेथे जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा टिंबटिंब. तर क्षितिज होय. पाठीचे धिरडे करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. तर भरपूर मार देणे. आता जीकेचे जे क्वेश्चन आहेत ते पाहूयात आपण. काकोरी या भारत सरकारचे सर्व कार्यकारी अधिकार टिंबटिंब हे कोणाच्या नावावर आहेत? तर कार्यकारी सर्व अधिकार हे भारताचे राष्ट्रपती यांच्या नावावर आहेत. काकोरी कांड किंवा काकोरी ट्रेन दरोड्यानंतर आरोपी कोणाच्या सत्र न्यायालयात खटला चालला? तर हॅमिल्टन
यांच्या सत्र न्यायालयात खटला चालला. 23 मार्च 2018च्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण विभागाच्या अहवालात नमूद केलेल्या प्लास्टिक व्यवस्थापन नियमानुसार पुनर्वापर न करता येणाऱ्या बहुस्तरीय प्लास्टिकचा वापर टिंबटिंबच्या आत टप्प्याटप्प्याने बंद केला जावा, तर 2 वर्षाच्या आत टप्प्याटप्प्याने बंद केला जावा. भारतीय राज्यघटनेतील समवर्ती यादीची कल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतली आहे? तर ती ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे. समवर्ती सूची ही ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून घेतली आहे. भारतातील दलित चळवळीला आकार देणारे सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व खालीलपैकी कोण होते? डॉ. B.R. आंबेडकर. खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार प्रांतीय स्तरावरील द्वंद्ववाद रद्द करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 1935 भारत सरकार कायदा. याद्वारे द्वंद्ववाद रद्द करण्यात आला. भारताचे पश्चिमेकडून पूर्वेकडे रेखांश किती आहे? तर ते आहे 68.7 ई ते 97.25 ई हे होय. सह्याद्री पर्वतरांग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या पश्चिम घाटाची सरासरी उंची टिंबटिंब आहे, तर ती 1000 ते 1200 या दरम्यान आहे. बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकावरील UNDP च्या 2022 अहवालाचे निष्कर्ष असे सांगतात की टिंबटिंब 2005 ते 6 2019-20 दरम्यान भारतातील गरिबीतून बाहेर पडले. 41.5 कोटी. कुतुब मिनार कधी बांधला गेला? तर कुतुब मिनार 13व्या शतकाच्या सुरुवातीस बांधला गेला. 13वे शतक. 2022 पर्यंतच्या माहितीनुसार खालीलपैकी कोणते भारतातील सर्वात लहान रेल्वे क्षेत्र आहे? तर ते आहे ईशान्य रेल्वे हे भारतातील सर्वात लहान रेल्वे क्षेत्र होय. ईशान्य रेल्वे क्षेत्र. त्सुनामीच्या वेळी 2004 मध्ये समुद्राच्या पाण्याखाली बुडालेल्या भारताच्या दक्षिणेकडील भागाचे नाव काय आहे? तर ते आहे इंदिरा पॉइंट. खालीलपैकी कशाच्या मध्यभागी कोकण हा जेमतेम 50 किमी रुंदीच्या किनारपट्टीवरील सखल प्रदेश आहे? तर अरबी समुद्र आणि सह्याद्री रांग. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2019 नुसार महाराष्ट्रात वृक्षाच्छादन किती आहे? तर ते 10,806 km² आहे. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंटची स्थापना जुलै 1982 मध्ये टिंबटिंब समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली. तर B. शिवरामन यांच्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली. लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. तर या ठिकाणी अचूक शब्द जो आहे तो या ठिकाणी स्तुती पाठक होय. डोळ्यात भरणे म्हणजे फार फार आवडणे. तो वारंवार आजारी पडतो. अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. तर कालवाचक होय. वारंवार हे कालवाचक होय. खालील लेखन नियमानुसार कोणते वाक्य आहे ते ओळखा. आजचा सुशिक्षित समाज परकी भाषा बोलत आहे
हे लेखन नियमानुसार योग्य वाक्य आहे. ज्याची किंमत होऊ शकत नाही असे या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द निवडा. तर अनमोल, प्रतिष्ठापित करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? तर स्थापना करणे, प्रतिष्ठापित करणे म्हणजे स्थापना करणे होय. खालील शब्दसमूह अचूक शब्दाचे पूर्ण करा. अचूक शब्दाने पूर्ण करा. वेलींचा कुंज तसा विमानांचा ताफा. म्हणीचा अर्थ ओळखा. औट घटकेचे राज्य म्हणजेच थोडा वेळ टिकणारे ऐश्वर्य होय. खालील गटातील समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? सूत, तनय, नंदन, सुता. तर सुता या ठिकाणी समानार्थी नाही, बाकीचे आहेत. मी काय सांगतो ते नीट ऐक. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. काय अनिश्चित सर्वनाम आहे. काय म्हणजे अनिश्चित सर्वनाम होय. आता या ठिकाणी विरुद्धार्थी शब्दाच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत. तर या ठिकाणी ज्या विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या आहेत, अल्लड म्हणजेच पोक्त, उदार म्हणजेच कृपण, इहलोक परलोक आणि प्रसन्न, प्रसन्नचं होतं खिन्न. अशा पद्धतीने या जोड्या होय. उष्टे शब्दाच्या जोडीने येणारा शब्द कोणता? उष्टे, मिष्टे, विद्रे, इष्टे, खरकटे. तर खरकटे होय. उष्टे, खरकटे. ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्यास टिंबटिंब म्हणतात. तर त्यास उद्गारार्थी म्हणतात. लेखन नियमानुसार अचूक शब्द. लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता? तर तो आहे बहिष्कृत. बहिष्कृत हा या ठिकाणी अचूक शब्द होय. आता त्या ठिकाणी पुढचे जे आहे जनरल नॉलेजचे ते पाहूयात आपण. पहिला हिंदू विधवा पुनर्विवाह अधिनियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर तो 1856 या वर्षी लागू करण्यात आलेला आहे. भारतातील कोणत्या घाटांना सह्याद्री पर्वतरांग असे देखील म्हटले जाते? तर पश्चिमेकडील पर्वतरांगांना सह्याद्री पर्वतरांग म्हणतात. कोणाची निवड ही संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या तसेच राज्य विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असलेल्या एका निर्वाचक गणाकडून अप्रत्यक्षपणे केली जाते? भारताचे राष्ट्रपती. दिलेल्या पर्यायाच्या आधारे खालीलपैकी कोण संविधान सभेचे अध्यक्ष होते? तर ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष होते. खालीलपैकी कोणती नदी प्रामुख्याने महाराष्ट्राशी संबंधित आहे? तर गोदावरी ही नदी संबंधित आहे. टिंबटिंब हे सती प्रथेला आव्हान देण्यासाठी पुढाकार घेणारी पहिली व्यक्ती होते व लवकरच ते त्यांचे आयुष्यभरासाठीचे धर्मयुद्ध बनले. राजा राममोहन राय. उत्तर भारतात लोकप्रिय झालेल्या मंदिर स्थापत्य शैलीला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर तिला नागर शैली या नावाने ओळखले जाते. ठराविक मार्गावरील दोन क्षेत्रामधील लोकांनी त्यांच्या गुरांसह केलेल्या हंगामी स्थलांतरास काय म्हणतात? तर ऋतुचारण स्थलांतर म्हटले जाते. म्हणजे जे ऋतूनुसार स्थलांतर केले जाते. अरबी समुद्राच्या शाखेच्या मार्गात कोणती पर्वतरांग अडथळा म्हणून कार्य करते? तर अरबी समुद्र.
यापैकी कोणता दख्खनच्या पठाराचा भ्रंशित किनारा आहे आणि गोंडवाना महाद्वीपाचे विभाजन तयार झाला आहे असे मानले जाते? तर आहे पश्चिम घाट. एका उत्पादिताने दुसरा उत्पादित रूपांतर होण्याच्या दराला काय म्हणतात? तर त्याला MRT म्हणतात. भारताची पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावली? तर पहिली ट्रेन ही नवी दिल्ली आणि वाराणसी यामध्ये धावलेली आहे. गोगामल राष्ट्रीय उद्यान गोगामल राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. ज्या भागात वार्षिक पर्जन्यमान साधारणपणे 80 cm पेक्षा कमी असते त्या भागात कोणत्या प्रकारची शेती केली जाते? तर कोरडवाहू शेती केली जाते. धुळे उठाव हा प्रामुख्याने खाली सामान्य नाम ओळखा. तर या ठिकाणी सामान्य नाम आहे धैर्य चांगुलपणा पुस्तक नर्मदा. तर पुस्तक हे सामान्य नाम आहे. पाण्यात राहणारे प्राणी या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा. तर पाण्यात राहणारे प्राणी म्हणजेच जलचर होय. पुढीलपैकी केवळ प्रयोगी अव्यय ओळखा. नंतर किंवा अरे बापरे. हे अरे बापरे या ठिकाणी केवळ प्रयोगी होय. याच्यात काही व्यवस्थित दिसत नाही आहे. जे व्यवस्थित दिसतील असेच आपण घेऊयात याद्वारे. पुढील जे व्यवस्थित दिसतील अशा पद्धतीने घेण्याचा प्रयत्न आहे. जनरल नॉलेजचा 13व्या लोकसभेची स्थापना केव्हा झाली? तर 13व्या लोकसभेची स्थापना ही 2 ऑक्टोबर 1999 साली झाली. होमरूल चळवळचे संस्थापक कोण? तर ॲनी बेझंट आणि बाळ गंगाधर टिळक हे होय. इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट 2019 नुसार महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे? तर ते आहे 3,07,713 किलोमीटर वर्ग आहे. जनगणना 2011 नुसार गोव्यातील शहरी लोकसंख्येची एकूण टक्केवारी किती आहे? तर ती आहे 62.17. ही गोव्याची टक्केवारी आहे. माघारी जाणाऱ्या मान्सूनच्या हंगामात वारा मुख्य भागाकडून टिंबटिंबकडे वाहतो. तर बंगालच्या उपसागराचा. इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट 2019 नुसार TOF जंगलाबाहेरील झाडे असलेल्या भागासह महाराष्ट्राच्या जंगलातील एकूण कार्बनचा साठा किती आहे? तर 440.51 दशलक्ष टन आहे. महाराष्ट्रातील पुणे येथे खालीलपैकी कोणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली? तर ज्योतिबा फुले यांनी केली आहे. माघारी जाणाऱ्या मान्सूनच्या आगमनापूर्वी हवेतील आर्द्रतेमुळे हवामान उष्ण दमट होते. या घटनेला काय म्हणतात? तर ऑक्टोबर हीट म्हटले जाते. राखीगड हे सिंधू संस्कृतीशी संबंधित असलेले एक पुरातत्व स्थळ असून ते सध्याच्या टिंबटिंब येथे स्थित आहे. तर ते हरियाणा या ठिकाणी स्थित आहे. इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट 2019 नुसार
आर एफ ए मध्ये किती वनाच्छादित क्षेत्र आहे? तर ते आहे 61.579 km². पॉईंट आहे का काय ते? 1872 मध्ये कोणत्या राज्यातील भारतातील पहिला कागद गिरणी उद्योग स्थापन झाला? तर तो आहे पश्चिम बंगाल या राज्यात. खालीलपैकी कुणी संसदेत 2022-23 केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला? तर निर्मला सीतारामन यांनी केला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ती 1985 या वर्षी झालेली आहे. इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट 2019 नुसार महाराष्ट्रातील नोंदणीकृत वनक्षेत्रामधील पाणथळ क्षेत्राची टक्केवारी किती? तर ती आहे 2.07% आहे. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार अस्पृश्यतेचे निर्मूलन केले गेले आणि तिच्या कोणत्याही स्वरूपातील पालनास मनाई आहे? तर या ठिकाणी त्याचं योग्य उत्तर अनुच्छेद 17 याद्वारे नष्ट करण्यात आले आहे. त्यानंतर या ठिकाणी आहे लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. स्तुती पाठक हा अचूक शब्द आहे. स्थूला पहिला उकार आणि तिला तला पहिली वेलांटी. पाठक असा होय. स्तुती पाठक. डोळ्यात भरणे फार फार आवडणे. डोळ्यात भरणे म्हणजेच फार फार आवडणे होय. तो वारंवार आजारी पडतो. अधोरेखित क्रियाविशेषणाव्याचा प्रकार ओळखा. कालवाचक. कालवाचक क्रियाविशेषणाव्यय होय. हे घेतलेले आपण या दुसऱ्या व्हिडिओमध्येच, त्याच्यामुळे आपण दुसरे पाहूयात आता पुढचे. पहिला हिंदू विधवा पुनर्विवाह अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर त्या ठिकाणी तो 1856 लागू करण्यात आला आहे. भारतातील कोणत्या घाटांना सह्याद्री पर्वतरांग असे देखील म्हटले जाते? तर पश्चिमेकडील घाटांना. कोणाची निवड ही संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या तसेच राज्य विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असलेल्या एका निर्वाचक गणाकडून केली जाते? तर ते आहे भारताचे राष्ट्रपती. अप्रत्यक्षपणे निवड केली जाते. दिलेल्या पर्यायाच्या आधारे खालीलपैकी कोण संविधान सभेचे अध्यक्ष होते? तर ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष होते. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. तर चांगला अभ्यास करा. तर करा म्हणजेच आज्ञार्थी वाक्य होय. खालील अचूक वाक्यरचना कोणती आहे? तर अचूक वाक्यरचना या ठिकाणी उठतो आणि तासभर अभ्यास करतो अजय पहाटे, हे तर चूक आहे. आणि अजय पहाटे उठतो तासभर अभ्यास करतो, हे पण चूक आहे. करतो तासभर अभ्यास अजय पहाटे उठतो आणि, हे पण चूक आहे. या ठिकाणी अजय पहाटे उठतो आणि तासभर अभ्यास करतो, हे या ठिकाणी बरोबर आहे. आता या ठिकाणी जोड्या विचारलेल्या आहेत त्यांनी. तर आदळ आदळ आपट आदळ आपट या ठिकाणी 4. आदळ आपट आप्त आप्त आणि इष्ट 3. उठा उठा बशा उठा बशा उठा बशा. अखंड अखंडचं तांडव. अशा पद्धतीने ह्या जोड्या आहेत.
आईची माया आणि पोर जाईल वाया या म्हणीचा अर्थ ओळखा. आईने फार लाड केले तर मुलगा बिघडतो हा त्याचा अर्थ होय. मिळालेली संधी वाया जाणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. तर मिळालेली संधी वाया जाणे म्हणजेच पाणी पडणे होय. रंगरावचा उत्कर्ष पाहून जयसिंगच्या पोटात दुखते. अधोरेखित शब्दाचा खालीलपैकी कोणता विरुद्धार्थी शब्द आहे? तर अपकर्ष होय. उत्कर्षचा विरुद्धार्थी अपकर्ष होय. माधुर्य, मोठेपणा, आपुलकी ही कोणत्या प्रकारची नामे आहेत? तर माधुर्य, मोठेपणा, आपुलकी ही भाववाचक नामे होय. पक्ष्यांचा थवा आकाशातून विहार करत होता या वाक्यात समूहदर्शक शब्द कोणता आहे? तर थवा, पक्ष्यांचा थवा होय. तो पक्षी गातो, हे मुले रडते वरील अधोरेखित विशेषण कोणत्या प्रकारचे आहेत? तर ती सार्वनामिक विशेषण आहेत. लेखन नियमानुसार अचूक शब्द शोधा. सार्वकालिक, 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 सर्वकालिक. तर या ठिकाणी आहे सार्वकालिक योग्य उत्तर. लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता आहे? तर या ठिकाणी तो आहे आशीर्वाद. आशीर्वाद, आशीर्वाद हा या ठिकाणी योग्य आहे असा शब्द. खालील पर्यायात शब्द समूहाबद्दल एक शब्द दिले आहेत त्यातील चुकीचा पर्याय कोणता आहे? उपकाराची जाणीव ठेवण्याची प्रवृत्ती, कृतज्ञता बरोबर आहे. अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी बरोबर आहे. दररोज प्रसिद्ध होणारे बरोबर आहे. कर्तव्य पाठ केणारा कर्तव्यपरायण हे चूक आहे. पोपट शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही? तर या ठिकाणी नाही विचारलेला आहे तो पंचानन आहे. म्हणजे पोपटचे समानार्थी पहा, रावा, राघू आणि शुक. रावा, राघू, शुक हे पोपटचे समानार्थी आहेत. तुषार कुस्तीगीर झाला या अधोरेखित शब्दाचे कार्य कोणते आहे? तर क्रियापद आहे. झाला म्हणजे ते क्रियापद होय. रोहित शर्मा लागोपाठ 3 वेळा शून्यावर बाद झाल्याने कप्तान धोनीच्या अंगाचा तीळपापड झाला. वरील वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? तर प्रचंड संताप येणे. तीळपापड होणे म्हणजे संताप येणे. आता या ठिकाणी जीकेचे पाहूयात. कशाद्वारे भारतातील जवळपास 85% प्रवासी वाहतुकीच्या आणि त्यांच्या वाहतूक आकाराच्या 60% जास्तीचे वहन केले जाते? तर ते रस्ते मार्गाद्वारे वहन केले जाते. राघोजी भांगरे हे कोण होते? राघोजी भांगरे हे महाराष्ट्रातील क्रांतिकारक होते. इंडियन ओव्हरसीज बँकेचे केंद्रीय कार्यालय कोठे आहे? तर केंद्रीय कार्यालय चेन्नई या ठिकाणी आहे. तर इंडियन ओव्हरसीज बँकेचं केंद्रीय कार्यालय चेन्नई या ठिकाणी आहे. दिग्दर्शन हे मराठीतील पहिले मासिक कोणी सुरू केले? तर ते बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले आहे. भिल्ल हे सर्वात मोठ्या आदिवासी गटापैकी एक असून ते टिंबटिंब वगळता खालीलपैकी सर्व राज्यांमध्ये राहतात? तर ते ओडिशा वगळता छत्तीसगडमध्ये राहतात, राजस्थानमध्ये आढळतात, महाराष्ट्रात आढळतात. भारतातील कोणत्या जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळाला 1989 मध्ये मान्यता मिळाली होती? तर ते सांची येथील बौद्ध स्मारके. या ठिकाणी पुढे टिंबटिंब ही पठारे रेंगूर मृदेने टिंबटिंब ही पठारे रेंगूर मृदेने व्यापलेली आहेत. तर ते आहे महाराष्ट्राची पठारे. महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी कोणत्या जलाशयाने बनलेली आहे? तर पश्चिम किनारपट्टी ही अरबी समुद्राच्या जलाशयाने बनलेली आहे. भारताचा पहिला मतदाता कोण? तर श्याम सरन नेगी हे भारताचे पहिले मतदाता होय.
महाराष्ट्रातील कोणता विशिष्ट प्रदेश हा जांभ्या या खडकाच्या मृदेसाठी प्रसिद्ध आहे? तर तो आहे पश्चिम घाटाचा प्रदेश, जो जांभ्या खडकासाठी प्रसिद्ध आहे. जांभी मृदा आढळते. कोणत्या राज्याला पश्चिम भारतातील डाळिंबाच्या उत्पादनातील त्याच्या लक्षणीय योगदानासाठी ओळखले जाते? तर महाराष्ट्र होय. भारतातील सर्व राज्यांदरम्यान क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे? तर तो 3रा क्रमांक आहे. केसरी मराठा या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते? तर गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक हे होते. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील टिंबटिंब पठार हा पश्चिम खालीलपैकी कोणते वाक्य लेखन नियमानुसार आहे? तर या ठिकाणी ते जे वाक्य आहे कोणते योग्य आहे? तर या ठिकाणी मी निघालोय सुगंधाचा शोध घ्यायला, नाही आहेत. मायेनं ओतंबलेले स्वरात तो बोलला, नाही आहेत. वृद्धाचं बोलणं ऐकून तो मंद मंद हसला, नाही आहेत. कांचन मृगाचे शेवटचे शब्द ऐकून त्याच्या अंगावर काटा उभा राहिला, हे या ठिकाणी बरोबर वाक्य होय. खालीलपैकी कोणते साधित क्रियापद नाही? तर साधित क्रियापद नाही विचारलेलं आहे, तर ते हे आहे उठेन, हे क्रियापद नाही आहे. साधित क्रियापद नाही आहे. विरुद्धार्थी शब्द ओळखा. हानी आणि लाभ. हानीचा विरुद्धार्थी लाभ होय. खालील म्हणी व त्यांचे अर्थ दिलेले आहेत, त्यातील चुकीचा पर्याय शोधा. भित्यापाठी ब्रह्मराक्षस, भित्र्या माणसावरच संकटे कोसळतात. चुकीचा पर्याय हे म्हणजे हे बरोबर आहे. नाचता अंगण वाकडे. आपल्यातील उणेपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे, बरोबर आहे. पाचामुखी परमेश्वर पुष्कळ लोक बोलतात ते खरे, बरोबर आहे. पळसाला पाणी तिनेच, कुठेही गेली तरी पळसाच्या झाडाला पाणी तिनंच, हे या ठिकाणी चूक आहे विधान. तर जे चुकीचं विचारलेलं त्यामुळे पर्याय क्रमांक 4. रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार निवडा. शिक्षकांनी सांगितलेली हृदय आठवण आपल्या मनात घर करून राहते. खालीलपैकी कोणता शब्द लेखन नियमानुसार नाही? तर या ठिकाणी दैदिप्यमान हा शब्द लेखन नियमानुसार नाही. अजातशत्रू म्हणजे ज्यास कोणी शत्रू नाही असा अजातशत्रू होय. खालील उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. किती सुंदर डोळे आहेत तिचे, तर या ठिकाणी विधानार्थी होईल तिचे डोळे सुंदर आहेत. समूहदर्शक शब्दाचा कोणता पर्याय चुकीचा आहे? तर बांबूचे बेट हा बरोबर आहे. आंब्याच्या झाडांची राई बरोबर आहे. करवंदाची जाळी बरोबर आहे. तर चुकीचा हत्तींचा तांडा या ठिकाणी हा चुकीचा आहे. योग्य जोड्या लावायच्या आहे. आता या ठिकाणी पहिला वर्ग क्रमवाचक संख्या विशेषण आणि दसपटचं म्हणजेच आवृत्तीवाचक, दसपट आवृत्तीवाचक. सर्व रस्ते अनिश्चित, सर्व अनिश्चित. एक मुलगा म्हणजेच पृथकत्ववाचक. अशा पद्धतीने हे होय.
दैत्य या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? तर दैत्याचा समानार्थी शब्द नसलेला सूर आहे. असुर दैत्य समानार्थी, दानव दैत्य समानार्थी, राक्षस समानार्थी होय यांचे. खालीलपैकी कोणता जोड शब्द चुकीचा आहे? तर या ठिकाणी हवा जल हा चुकीचा आहे. कामधंदा बरोबर आहे. अवतीभवती बरोबर आहे. खबरबात बरोबर आहे. लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. कल्पवृक्ष या ठिकाणी बरोबर आहे. कल्पवृक्षच. जिव्हारी लागणे म्हणजे मनाला लागणे होय. जिव्हारी लागणे म्हणजे मनाला लागणे होय. या ठिकाणी जीकेचे पाहूयात आता. तुर्की सुलतानावर कठोर करार लादल्यानंतर खिलाफत चळवळीच्या नेत्यांनी कशाची सुरुवात करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते? तर त्या ठिकाणी असहकार चळवळ उद्दिष्ट ठेवले होते. सह्याद्रीच्या किंवा पश्चिम घाटाच्या पर्वतरांगांबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर ते चुकीचं विधान आहे 1650 मीटर उंचीवरील कळुंबे शिखर हे तिचे सर्वोच्च शिखर आहे. हे चुकीचं आहे. आणि जे बरोबर आहे, ही दख्खनच्या पठाराची डोंगर भ्रंशित आणि धूप झालेली कडा आहे. ती अरबी समुद्राच्या किनारपट्टीला समांतर आहे. या पर्वतातील सरासरी उन्नयन हे सरासरी समुद्र सपाटीच्या वर 1000 ते 1200 मीटर इतके आहे. अशा पद्धतीनं होय. नीती आयोगाच्या पहिल्या बहुआयामी गरिबी निर्देशांक अहवाल 2021 नुसार भारतातील सर्वाधिक गरीब राज्य म्हणून आढळून आलेल्या पहिल्या 3 राज्यात खालीलपैकी कोणते राज्य समाविष्ट नव्हते विचारलेलं आहे? तर हरियाणा समाविष्ट नव्हते, उत्तर प्रदेश होतं, झारखंड होतं, बिहार होतं. पानझडी जंगलातील झाडांची पाने शुष्क ऋतूत का गळतात? कारण बाष्पीभवनामुळे होणारे बाष्पोत्सर्जन थांबविण्यासाठी होय. खालीलपैकी कोणती प्राकृतिक रचना महाराष्ट्रात आढळत नाही? तर ती आहे हिमालय. ही महाराष्ट्रात आढळत नाही. दख्खन पठार आहे, पश्चिम घाट आहे, सातपुडा पर्वतरांग या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राच्या सीमा कोणत्या 2 राज्यांना लागून आहेत? तर गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांना लागून आहेत. महाराष्ट्रात सामान्यतः कोणत्या प्रकारची वने आढळतात? तर ती पानझडी वने आढळतात. कृष्णाजी गोपाळ कर्वे हे स्वातंत्र्य सैनिक टिंबटिंबचे सदस्य होते. अभिनव भारत सोसायटीचे सदस्य होते ते. हडप्पा संस्कृतीचा शोध टिंबटिंबच्या कार्यकाळात लागला, तर सर जॉन मार्शल यांच्या काळात हडप्पा संस्कृतीचा शोध लागलेला आहे. जस्टिस पार्टी ही ब्राह्मणेतर चळवळ टिंबटिंब या राजकीय पक्षात रूपांतरित झाली. द्रविडार कळघम या राजकीय पक्षात रूपांतरित झाली. जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? तर ते पटना या ठिकाणी आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ जयप्रकाश नारायण, पटना. 31 मार्च 2014 पर्यंतच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात संगजीरा टॅल्कचे साठे सापडले? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यात सापडलेले आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना टिंबटिंबमध्ये झाली, तर ती 1885ला झालेली आहे. बँकिंग प्रणालीतील कोणती संस्था अर्थव्यवस्थेतील चलन पुरवठ्याचे नियमन आणि नियंत्रण करते? तर ती आहे भारतीय रिझर्व्ह बँक RBI. संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात भारताच्या राष्ट्रपतीद्वारे केल्या जाणाऱ्या आणीबाणीच्या जाहीरनाम्याबाबत उल्लेख आहे? तर ते आहे 352 आणीबाणी विषयक कलम. त्यानंतर आता पुढील पाहूया आपण. GK आणि मराठी याच्यावर जास्तीत जास्त आपण भर देण्याचा प्रयत्न आहे. खालील वाक्यातील भाववाचक नाम ओळखा.
तर या ठिकाणी तिच्या आवाजात गोडवा आहे, तर गोडवा हे भाववाचक नाम होय. या ठिकाणी गोडवा हे भाववाचक आहे. खालीलपैकी प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे? तर या ठिकाणी अचूक शब्द आहे गृहपाठ हा अचूक शब्द होय. खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. अमृत, पियुष. अमृतचा समानार्थी पियुष होय. धान्य साठवण्याची बंदिस्त जागा म्हणजेच या शब्दसमूहाबद्दल कोणता शब्द योग्य आहे? तर गोठा, ओसरी, गोदाम, परसदार. तर गोदाम होय धान्य साठवण्याची बंदिस्त जागा. पक्ष्यांचा टिंबटिंब झाडावर किलबिलत होता. या वाक्यातील रिकाम्या जागी कोणता शब्द असेल? तर तो थवा हा शब्द होय. खालील म्हणीचा अर्थ ओळखा. घरोघरी मातीच्या चुली, सर्वत्र परिस्थिती सारखी असते. अंगाची लाही होणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? अंगाची लाही होणे म्हणजे रागाने बेफाम होणे. मी दररोज व्यायाम करतो या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणती? तर या ठिकाणी दररोज हे क्रियाविशेषण अव्यय होय. दररोज. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ऐच्छिक. ऐच्छिकचा विरुद्धार्थी अपरिहार्य होय. प्रश्नार्थक सर्वनामे कोणती? तर प्रश्नार्थक सर्वनामे या पर्यायामध्ये दिलेली आहेत. पहा. कोण, काय, कोणास, कोणाला. जो, जी, हे नाही येत. मी, आम्ही, आपण, स्वतः नाही येत. हा, ही, हे, तो, ती, ते नाही येत. या ठिकाणी योग्य पर्याय कोण, काय, कोणास. प्रश्नार्थक सर्वनाम. कानाडोळा करणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? तर लक्ष न देणे होय. कानाडोळा करणे, लक्ष न देणे.